महाराष्ट्रातून मान्सूनने आता जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, तर अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत। राज्यभरातील पावसाची ही मोठी अपडेट पाहूया या सविस्तर रिपोर्टमधनं। राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। नाशिकमध्ये सलग पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रामकुंड परिसर जलमय झाला असून पुराच्या पाण्याने दुतोंड्या मारुती मंदिरालाही वेढा घातला आहे। प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन केले आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे। पुलावरून पाणी वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून नदीकाठच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीची पातळी 36 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। कृष्णा, वारणा, कोयना आणि दूधगंगा नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। नाशिक शहरातील गंगापूर रोड, पंचवटी, सातपूर, सिडको, अंबड आणि नाशिक रोड परिसरात रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे। वडाळा गावाजवळ नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने शहराशी संपर्क तुटला आहे, तर सातपूर परिसरात पाणी साचल्यामुळे आणि रस्ते खचल्याने 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातही मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे। भिवंडी परिसरात मुंबई नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने खरीप पेरणी अजूनही केवळ 1.5 ते 2% झाली आहे। समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीला वेग येण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 7 तालुक्यातील 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास 97% पाऊस झाला आहे। दरम्यान हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकण पट्ट्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्यात एका बाजूला पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत। त्यामुळे पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे।